भारतीय जनता पक्षाकडे देशात सर्वाधिक संपत्ती आणि साधारण 10,000 कोटीचा निधी आहे. गौतम अडाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा सदस्य आहे, बरोबर ना. तरीही त्यांना इतर पक्षांचे खासदार, आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडावे लागतात. हे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्ष. श्रीमंत भिकारी, आणि जेव्हा भिकारी होतो तेव्हा तो अत्यंत लाचर आणि लोचटपणे वागतो. पहा ना चेहऱ्यावरचा लोचटपणा गिरीश महाजनांचा आज पाहिला. त्यांच्या पक्षाचा विरोध होतो या लोकांना घ्यायला. लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचे लोक रस्त्यावर उतरले. जोगे आणि फरांदे आमदार आहेत, त्या रस्त्यावरती उतरले. त्याच्या आधी सीमा हिरे रस्त्यावर उतरले. तरीही कुणालाही न जुमानता हे लोक इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना फोडून विकत घेतात. या महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणार. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी हे राजकीय चारित्र्याच्या गप्पा मारतात ना. मग ज्यांच्यावर तुम्ही कालपर्यंत आरोप करत होतात नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचे किंवा इतर काही आरोप, गुंडगिरीचे, अंडरवर्ल्डचे, हे सगळे तुमच्या पक्षातच कसे? बलात्कारी, खुनी कसे काय? तर गिरीश महाजनना एक नवीन गँग निर्माण करायची आहे, दाऊद सर